Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता 6वी विषय गणित यामधील प्रकरण 4 महत्त्वमापन हे आहे आणि त्यातील उपघटक क्षेत्रफळ व परिमिती म्हणजेच 4.2 यावर आधारित एक्झरसाइज आज आपण सॉल्व करणार आहोत. क्षेत्रफळ व परिमिती 6वीच्या दृष्टीने जर विचार केला तर क्षेत्रफळ आणि परिमितीमध्ये फक्त दोनच सूत्राचा विचार केलेला आहे. तर स्वाध्याय सोडवण्यापूर्वी आधी आपण ती दोन सूत्र व्यवस्थितपणे पाहूया, जेणेकरून तुम्हाला स्वाध्याय सोडवताना बिलकुल अडचण येणार नाही आहे. पहा इथे मी तुमच्यासमोर काही सूत्र लिहिलेले आहेत. 6वीचा जर विचार केला तर आयत आणि चौरस या दोनच गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. आता परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज, ही गोष्ट लक्षात घ्या. तर आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी. इथं एलला आपण लांबी बोललेलो आहोत आणि बीला रुंदी बोललेलो आहोत, इथे लक्षात घ्या. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, ठीक आहे. आणि चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू आणि चौरसाचं क्षेत्रफळ आहे बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजूचा वर्ग, इंग्लिशमध्ये साईडचा स्क्वेअर, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल सर ही सूत्र पाठ करायचीच का, तर ही सूत्र पाठ करण्याची काही गरज आपल्याला पडणार नाही. पाठ केली तर वेल अँड गुडच आहे, परंतु समजतच नसेल तर इथं पहा. परिमिती म्हणजे लक्षात ठेवा, परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. मग तुम्हाला आयताची लांबी रुंदी तर 100% दिलेली असते. समजा इथं लांबी 4 दिलेली आहे, रुंदी 2 दिलेली आहे. मग तुम्हाला माहिती आहे की आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात. ही 4 असेल तर ही 4, ही 2 असेल तर ही 2. परिमिती विचारली असेल तर या सर्वांची बेरीज करायची आहे. 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 2 12, म्हणजे परिमिती किती आलेली आहे 12. तिथं मीटर असेल तर मीटर, सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर, म्हणजे सूत्रसुद्धा पाठ करण्याची गरज पडणार नाही आहे. केलं तर आधीच सांगितले तुम्हाला वेल अँड गुड आहे. आता ही झाली आयताची परिमिती. आता चौरसाची परिमिती विचारली तर चौरसाची परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज. परिमिती म्हणजे दिलेल्या सर्व बाजूंची बेरीज. ते 4 असतील, 3 असतील, 2 असतील, 10 असतील, सर्वांची बेरीज करायची. मग ही 3 तर ही पण 3 आणि ही पण 3, मग यांची बेरीज किती झाली 3 चोक 12, म्हणजेच आपल्याला वेगळ्या भाषेत त्यांनी सांगितलं 4 गुणिले बाजू, ठीक आहे. ही झाली परिमिती. आता क्षेत्रफळ म्हणजे काय असतं, लगतच्या दोन बाजूंचा गुणाकार. चौरसाच्या बाबतीत आणि आयताच्या बाबतीत ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 4 दुने 8, ओके. तिथं मीटर असेल तर मीटर स्क्वेअर, सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर स्क्वेअर, किंवा मराठीमध्ये चौ सेमी चौ मीटर, ठीक आहे. आता चौरसाच्या बाबतीत ह्यांचा दोघांचा गुणाकार करायचा. 3 गुणिले 3 म्हणजे किती झाले 9. मीटर असेल तर मीटर स्क्वेअर, सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर स्क्वेअर, ओके. म्हणजे इथं लक्षात घ्या, सूत्र जरी विसरले तरी तुम्ही ह्या तिरक्या बाजूंचा गुणाकार हे जरी शॉर्टकट लक्षात ठेवलं क्षेत्रफळाच्या बाबतीत तरीसुद्धा तुमचं 100% काम होणार आहे. आणि परिमिती म्हणजे सर्वांची बेरीज, जितक्या बाजू दिल्या असतील तेवढ्या बेरीज. आत्ता सूत्राचा उपयोग करून आपण सोडवणारच आहोत, परंतु मध्ये डायरेक्टसुद्धा आपण सोडवणार आहोत. ह्या गोष्टी तुमच्या एकदम क्लिअर झाल्या की तुमच्या सूत्राची भीती बिलकुल राहणार नाही आहे. सूत्रही तशी बिलकुल अवघड नाहीत. चला आपण एक्झरसाइजला सुरुवात करूया. पहा इथे पहिला प्रश्न आहे, कोणत्या आकृतीची केवळ परिमिती दिली असता क्षेत्रफळ काढता येते. कोणत्या आकृतीची केवळ परिमिती दिली असता क्षेत्रफळ काढता येते. तर त्याचं जे उत्तर आहे ते चौरस आहे, कारण चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात. त्याच्यामुळे त्याची जरी परिमिती दिली तरी आपल्याला क्षेत्रफळ काढता येतं. त्याच्यामुळे पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा, सोबतच्या आकृतीमधील रेखांकित भागाचे एकूण क्षेत्रफळ किती, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आपण काढूया पटपट. येथे पहा, रेखांकित भाग म्हणजे हा जो रंगवलेला भाग आहे, त्या रंगवलेल्या भागाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर त्याच्यासाठी आधी काय करायला लागेल हे अगदी समजून घ्या. इथं 2 पद्धती आहेत. एक तर पहा, हा पूर्ण आयत तयार झालेला आहे,
ओके, हा पूर्ण आयत तयार झालेला आहे. म्हणजे ह्या आयताचं आपल्याला क्षेत्रफळ काढायला लागेल. पुन्हा हा सुद्धा संपूर्ण आयत तयार झालेला आहे, त्याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायला लागेल. परंतु हे करत असताना हा जो मधला पोर्शन आहे आपण हा दोनदा घेत आहोत. पहा नीट व्यवस्थित. त्याच्यामुळं काय करायला लागेल आपल्याला, ह्याचं जे क्षेत्रफळ आहे ते आपल्याला ह्या आयताच्या क्षेत्रफळामधून आणि ह्या आयताच्या क्षेत्रफळामधून हे काय करायला लागेल, वजा करावा लागणार आहे. ही झाली एक पद्धत. दुसरी पद्धत म्हणजे काय, की एखादा बोलेल की सर हा एक आयताचा तुकडा आहे, मी ह्याचं क्षेत्रफळ काढेल, तेवढंच क्षेत्रफळ ह्या आयताचं असेल. पुन्हा ह्या आयताचं क्षेत्रफळ काढेल, तेवढंच क्षेत्रफळ ह्याचं असेल. ह्या सर्वांची बेरीज करेल आणि पुन्हा ह्या चौरसाचं क्षेत्रफळ काढेल आणि त्या सगळ्यांची बेरीज करेल. तरीसुद्धा 5 वेगवेगळे क्षेत्रफळ काढूनसुद्धा तुम्हाला बेरीज करता येणार आहे. तर परीक्षेत एवढा टाईम नसतो, त्याच्यामुळे आपण काय करूया, ह्या पूर्ण आयताचं क्षेत्रफळ काढूया. चला, 1 नंबर, हा जो आयत आहे त्याचं क्षेत्रफळ, ह्याची लांबी किती आहे, तर ह्याची लांबी आहे 20. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर, आता मी लिहित बसणार नाही, डायरेक्ट आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग लांबी किती आहे ही 20 आणि रुंदी किती आहे ही 2, म्हणजे 20 गुणिले 2 किती झाले, 40 मीटर स्क्वेअर किंवा चौमी. इथं मी मीटर स्क्वेअर लिहिलं काय आणि चौमी लिहिलं काय, एकच आहे, हे लक्षात ठेवा. ही झाली ह्या आयताची परिमिती. आता हा जो आयत आहे त्याची परिमिती, ह्याची लांबी किती आहे, म्हणजे ही किती 30 आणि रुंदी आहे 2. मग 2 नंबरला त्या आयताची परिमिती 30 गुणिले 2 किती झाली, 60 मीटर स्क्वेअर. ओके. आता हा जो मधला आहे त्याची पण आपण काढून घेऊया. तिसरा पॉईंट इथे मधला काय, हा स्क्वेअर आहे. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय, की बाजूचा वर्ग किंवा हा तिरका गुणाकार 2 गुणिले 2, 2 गुणिले 2 किती येणार आहे, 4 मीटर स्क्वेअर. मग आता आपल्याला काय करायचं होतं, ह्या आयताच्या परिमितीची बेरीज, ह्या आयताच्या परिमिती नाही, क्षेत्रफळाची बेरीज, ह्या आयताच्या क्षेत्रफळाची बेरीज आणि त्याच्यातून हे वजा करावं लागणार आहे. म्हणजे 60 अधिक 40 किती झाले, 100 झाले आणि त्यातून हे 4 वजा करायचे झाले 96 मीटर स्क्वेअर. म्हणजे तुमचं मराठीमध्ये चौमी लिहिलेलं असेल. मग 96 कुठे आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये. सो त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. अतिशय सोपं असतं पहा. आणि परिमितीवर हमखास, परिमिती, क्षेत्रफळ, घनफळ आणि पृष्ठफळ ह्यांच्यावर हमखास 8 क्वेश्चन येतात, म्हणजे येतात. म्हणजे 8 दुनी 16, 16 मार्क हे 100% तुम्हाला पडलेच पाहिजे. खूपच सोपं असते हे. पुढचा प्रश्न पहा. एका चौरसाचं क्षेत्रफळ 1.21 चौसेमी आहे, तर त्याची परिमिती किती. आता हा जो चौरस आहे, चौरस, ठीक आहे, त्याचं आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे किती, 1.21 चौसेमी दिलेलं आहे. आता चौरसाच्या बाबतीत जर विचार केला तर चौरसाच्या सर्व बाजू ह्या सारख्या असतात. मग आपण जर चौरसाची ही बाजू x मानली तर ही पण x, ही पण x, ही पण x. मग तुम्हाला काय सांगितलं, क्षेत्रफळाच्या बाबतीत ह्या दोघांचा गुणाकार करायचा. किंवा आपण सूत्र लिहूया, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे, बाजू, सूत्र काय चौरसाच्या क्षेत्रफळाचं, इथं समोर लिहूया, बाजूचा वर्ग. इतकं सिंपल आहे. चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे 1.21. हे खरं 1.21 असं वाचतात किंवा 1.21 असं वापरतात, पण जनरली आपण ते वेगळ्या पद्धतीने वाचतो, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही ते समजून घ्या. बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग म्हणजे बाजू किती आहे, x आहे, तर x चा वर्ग. आता काय करायचं आहे, फक्त ह्या x वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. x कशाचा वर्ग आहे, एक्सचा. एक्स वर्ग कशाचं, म्हणजे एक्स वर्गचं वर्गमूळ x आहे आणि ह्याचं वर्गमूळ काय आहे 11, परंतु 1 पॉईंट द्यायचा, म्हणजेच बाजू काय आलेली आपली 1.1. इथं सेंटीमीटर आहे म्हणून इथं सेंटीमीटर. तिसरंच उत्तर ऑप्शन नंबर, बाजू विचारलेली नाही, परिमिती विचारलेली आहे, म्हणजे अजून आपल्याला उत्तर शोधायचं आहे, गडबडीमध्ये चुकतं. बाजू आलेले 1.1, तर त्याची परिमिती आपल्याला विचारली. आता परिमिती म्हणजे काय,
सर्व बाजूंची बेरीज. आता इथं 1.1, इथं 1.1, 1.1 आणि 1.1 ह्या सर्वांची बेरीज म्हणजेच चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे? 4 गुणिले बाजू. मग 4 गुणिले बाजू किती आपली? 1.1. मग जर आपण गुणाकार केला तर किती येणार आहे तो? 4.4. 4.4 सेमी कुठे आहे? ऑप्शन नंबर 3 आहे, म्हणून त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे 2 मीटर गुणिले 1.5 मीटर बरोबर किती चौमीटर? सेंटीमीटर. किती? सेंटीमीटर. ओके. आता आपण काय करूया? आधी संख्यांचा गुणाकार करूया. 1.5 गुणिले 2 किती उत्तर येणार आहे? 3.0. हे काय? मीटर गुणिले मीटर. इथं आपण 2 लिहिलं यांचा गुणाकार बरोबर किती सेमी असं लिहिलेलं आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी इथं मीटरला मराठीमध्ये लिहितो 3 मीटर गुणिले मीटर बरोबर किती सेमी असा आपला प्रश्न तयार झालेला आहे. काही नाही, आपण फक्त गुणाकार केलेला आहे, बाकी काही विशेष केलेलं नाही आहे. आता ह्या मीटरचं आपल्याला सेंटीमीटर करायचं आहे आणि ह्या मीटरचं पण आपल्याला सेंटीमीटर करायचं आहे. 3 आहे म्हणून इथं आपण 3 लिहिला. ओके. एका मीटरचे किती सेंटीमीटर होतात? 100. ओके. मग याला आपण 100 ने गुणूया. ह्या मीटरचे किती सेंटीमीटर होतात? 100, म्हणून त्याला आपण 100 ने गुणूया. आणि काय करायचं? 3 आहे तसा मांडायचा. ह्या 100वरचे 2 शून्य, ह्या 100वरचे 2 शून्य इथं घ्यायचं आणि त्याला सेमी जोडायचं. उत्तर किती झालं बघा? 30,000. किंवा 3वरती 4 शून्य. 3वरती 4 शून्य कुठे आहेत ते शोधायचे पटकन. तर ते आहेत बघा 1 2 3 4 ऑप्शन नंबर 2 मध्ये. म्हणून चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. अतिशय कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करून घ्यायचा आहे. म्हणजे हा व्हिडिओ एकदा बघितला की डायरेक्ट तुम्ही प्रश्नपत्रिका जरी सोडवायला बसला तरी ते तुम्हाला व्यवस्थित कळलं पाहिजे. नुसतं उत्तर हे आपल्या व्हिडिओचं बिलकुल कधी उद्दिष्ट राहिलेलं नाही आहे. आपलं उद्दिष्ट आहे की मुलांचा कन्सेप्ट क्लिअर करणं, समजणं त्यांना, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि समजलं तर लाईक मात्र जरूर करा. पुढचा प्रश्न आहे. एका हॉलची लांबी 15 मीटर व रुंदी 10 मीटर आहे, तर हॉलमध्ये 0.25 मीटर लांबीच्या चौरसाकृती किती फरशा बसतील? आता हा हॉल आहे, त्याची लांबी आहे 15 मीटर, रुंदी आहे 10 मीटर. तर ह्या हॉलमध्ये अशा आपल्याला फरशा बसवायच्या आहेत. हे लक्षात घ्या. किती फरशा बसवायच्या? 0.25 मीटर लांबीच्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत. आधी समजून घ्या आपल्याला काय करायला लागेल. ह्या संपूर्ण हॉलचं क्षेत्रफळ काढायचं आणि ह्या ज्या फरशा आहेत त्याच्या क्षेत्रफळाने त्याला भागायचं. बस इतकं साधं सरळ सोपं आहे. मग ह्याचं क्षेत्रफळ काय येणार आहे? थोडक्यात हॉलचे क्षेत्रफळ हे पाठच करून ठेवायचं. अशा पद्धतीचं उदाहरण. हॉलचं क्षेत्रफळ भागिले ज्या फरशा दिलेल्या आहेत त्या फरशांचे क्षेत्रफळ ह्यांचा भागाकार करायचा. हे सगळ्यांचं खूप आवडतं उदाहरण आहे. हे बऱ्याच वेळा येतं. हॉलचं क्षेत्रफळ भागिले फरशांचं क्षेत्रफळ. मग आता हॉलचं क्षेत्रफळ किती आहे बघा? 15 गुणिले 10, कारण लांबी गुणिले रुंदी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. क्षेत्रफळ म्हणजे तिरका गुणाकार करायचा. आता फरशांचे क्षेत्रफळ, फरशा ह्या चौरसाकृती आहेत. ओके. मग चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे? बाजू गुणिले बाजू. म्हणजे ह्याचा काही दोनदा गुणाकार येणार आहे. म्हणजे काय? 0.25 गुणिले 0.25. इतकं सोपं झालेलं आहे आता ते. आता काय करायचं? आधी आपण काय करायचं? हे पॉईंट घालून टाकायचे. बघा हे 2 पॉईंट घालूया आणि हे 2 पॉईंट घालूया. म्हणजे टोटल किती पॉईंट गेलेले आहेत? 4 पॉईंट गेलेले आहेत. मग हे तर छेदस्थानचे 4 पॉईंट घालवले की अंशस्थानी कुठेतरी 4 शून्य आपल्याला द्यायला लागतील. मग इथं आपण 4 शून्य देऊया. हा एक ऑलरेडी 1 आहे, अजून 4 देऊया. 1 2 3 4. मग इथं 25 गुणिले 25 झालेलं आहे. आता ते सोपं होईल. पॉईंटमध्ये तुम्हाला गडबड वाटते. पाहिजे 25 एके 25, 25 चोक 100 आणि 1 2 3 1 2 3 शून्य झालेले आहेत.
ठीक आहे. पुन्हा आपण 25ने भाग जाते का बघूया. 25 एके 25, हे ते पुन्हा 25 एके 25, खाली राहिले 15, वरून घेतलं 0, 25 सख 150 आणि पुन्हा वरून 0 घेतला म्हणजे झाले 0चा भाग 160 हे उत्तर आलेलं आहे. मग 15 गुणिले 160 करायचं म्हणजे आपल्याला काय येणार आहे, फारशांची संख्या येणार आहे. चला आपण इथं बाजूला करून घेऊया. 160 गुणिले 15, 15 0 0, 15 5 75, 15 सक 90, हातच्याले 9, 15 एके 15 आणि 15 आणि 9 24, म्हणजे 2400 आपल्याला फारशा बसवायला लागणार आहेत. मग 2400 कुठे, ऑप्शन नंबर 3 मध्ये, म्हणून ते त्याचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न पहा. एका दुधाच्या पिशवीची लांबी 18 सेंटीमीटर आणि रुंदी 12 सेंटीमीटर आहे. तर 3.6 मीटर लांबीच्या चौरसाकृती तुकड्यात जास्तीत जास्त किती पिशव्या होतील. सेम टू सेम प्रश्न आहे. ह्याचं क्षेत्रफळ भागिले त्याचं क्षेत्रफळ. परंतु हे तर काय आहे की ही संख्या मोठी आहे. म्हणजे प्रश्न कसा आहे समजून घ्या की दुधाची एक पिशवी आहे, तिची लांबी आहे 18 सेंटीमीटर, रुंदी आहे 12 सेंटीमीटर. ओके. 3.6 मीटर लांबीच्या चौरसाकृती तुकड्यात, म्हणजे हा जो तुकडा आहे चौरसाकृती तुकडा आहे एक असा मोठा, समजून घ्यायचा तो 3.6 मीटर लांबीचा आहे. आता चौरस बोललं की काय, त्याच्या सर्व बाजू सारख्या, म्हणजे चारी बाजूनी तो सारखा आहे. या तुकड्यापासून आपल्याला या पिशव्या बनवायच्या आहे. म्हणजे मोठा काय आहे, हा आहे, म्हणजे ह्याचं क्षेत्रफळ वरती घ्यायचं आणि ह्याचं क्षेत्रफळ खाली घ्यायचं. परंतु ते करत असताना हे सेंटीमीटरमध्ये आहे आणि हे मीटरमध्ये आहे. मग ह्याला आपल्याला सेंटीमीटरमध्ये करून घ्यायला लागणार आहे. मग 3.6 मीटर ह्याचं सेंटीमीटर करताना आपल्याला काय करायला लागतं, 100ने गुणायला लागणार आहे. मग बघा इथं 36 0 0, 36 0 0, 36 1 36 आणि 1 पॉईंट, म्हणजे उत्तर किती आहे आपलं 360 सेंटीमीटर हे उत्तर आलेलं आहे. हे लक्षात घ्या. आता आपण इथं सेंटीमीटर इथं सेंटीमीटर सेम टू सेम झालेलं आहे. आता आपल्याला सोडवायला काही हरकत नाही. एकक सारखं करणं महत्त्वाचं आहे. आता या पिशव्यांपासून या तुकड्यापासून ह्या पिशव्या बनवायच्या आहेत. मग याचं क्षेत्रफळ, आता मी लिहित नाही तुकड्याचं क्षेत्रफळ, याचं क्षेत्रफळ म्हणजे काय, आता बाजू गुणिले बाजू म्हणजे 360 गुणिले 360 भागिले याचं क्षेत्रफळ तिरका गुणाकार 18 गुणिले 12, एवढं फक्त सोडवायचं. 18 एके 18, 18 दुनी 36 0, 12 एक 12, 12 त्रिक 36 0, 20 गुणिले 30 किती होतात 600, ह्याचा गुणाकार येतो. मग 20 गुणिले 3 30 झाले 600. 600 कुठे, ऑप्शन नंबर 4 मध्ये. 6वेचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. आता 7वा प्रश्न पहा. अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि साधा सरळ दिसतो, परंतु त्याला जर व्यवस्थित समजून घेतला तर तो अतिशय सोपा आहे. एका खोलीला चौरसाकृती 400 फरशा बसवल्या आहेत. ठीक आहे. प्रत्येक फरशीची बाजू निम्मी केली तर किती फरशा लागतील. कसा विचार करायचा, ही चौरसाकृती खोली आहे, तिला एकूण किती फरशा बसवलेल्या आहेत, 400 फरशा बसवलेल्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीने फरशा बसवलेल्या आहेत. किती, 400 फरशा बसवलेल्या आहेत. प्रत्येक फरशीची बाजू निम्मी केली, परंतु आपल्याला बाजू तर आधी माहिती पाहिजे. मग आधी आपण बाजू काढून घेऊया. ठीक आहे. आता इथं फरशा बसवल्या म्हणजे त्याचं क्षेत्रफळ आहे, हे लक्षात घ्या. 400 फरशा म्हणजे त्याचं क्षेत्रफळ आहे. आता मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय, बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू. क्षेत्रफळ दिलेलं आहे 400 बरोबर बाजूचा वर्ग. मग हा 400 कशाचा वर्ग आहे, तर 400 हा 20चा वर्ग आहे. म्हणजेच आपली बाजू किती आलेली आहे, 20 बाजू आलेली आहे. आता आपल्याला बाजू आलेले 20. ठीक आहे. असं समजूया ही जी फरशी आहे, फरशीची बाजू काढलेली आपण, त्याची बाजू नाही काढलेली, हे लक्षात घ्या. 400 फरशा बसवलेल्या, एका फरशीची बाजू आलेली आहे, हे लक्षात घ्या. थोडं करेक्शन. आता इकडं पहा,
आता इथे एक वेगळी फरशी काढत आहे मी. आता फरशीची बाजू आहे 20. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं आहे, जर फरशीची प्रत्येक बाजू निम्मी केली. आता फरशी आहे त्याची प्रत्येक बाजू निम्मी केली. फरशीला किती बाजू असतात? 4 बाजू असतात. त्याला जर आपण निम्मी केली, पहा निम्मी म्हणजे ही समोरची बाजू निम्मी झाली आणि ही समोरची बाजू निम्मी झालेली आहे. म्हणजेच पहिल्या ज्या 20मध्ये किती फरशा बसत होत्या? 1. जर आपण बाजू निम्मी केली म्हणजे 10 केली, तर आता किती फरशा बसतात? 4 फरशा बसत आहेत. म्हणजे जिथं 1 फरशी बसत होती तिथं आता 4 फरशा बसणार आहेत. म्हणजे सुरुवातीला किती फरशा बसल्या? 400 फरशा बसलेल्या होत्या. मग आता किती फरशा बसणार आहेत? अजून 1च्या ऐवजी 4 फरशा लागणार आहेत. म्हणजे 1600 त्याचं उत्तर येणार आहे. म्हणून त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. हे लक्षात घ्या. जनरली आपण काय म्हणतो, बाजू 20 आली फरशीची की आपण म्हणतो की निम्मी बाजू करायची, तर जिथं लगेच आपण म्हणतो 2 फरशा बसतील. असं नाही आहे. इथं बाजू 4 असतात. त्याच्यामुळं अशी पण हाफ करायला लागेल, अशी पण हाफ करायला लागेल. म्हणजे तिथे 4 फरशा बसणार आहेत. आता पुढचा जो 8वा प्रश्न आहे, तो 8वा प्रश्न अतिशय सोपा पद्धतीचा आहे. तो पहा. पहा 8वा प्रश्न. एका बागेची लांबी 150 मीटर, रुंदी 90 मीटर. बागेत आतील बाजूने चौफेर 2.5 म्हणजे 2.5 मीटर रुंदीचा रस्ता सोडला आहे, तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती चौमी असेल? बघा इथे एक बाग आहे. ती कशी आहे? लांबी आणि रुंदीमध्ये दिलेली आहे. म्हणजे ती बाग कशा पद्धतीची आहे? तर ती आयताकृती आहे. लांबी दिलेली 150 मीटर, रुंदी दिलेली आहे 90 मीटर आणि सांगितलेलं आहे की बागेच्या आतील बाजूने चौफेर 2.5 मीटर रुंदीचा रस्ता सोडलेला आहे. बागेच्या आतील बाजूने म्हणजे हा बागेच्या आतील बाजूने हा चौफेर रस्ता सोडलेला आहे. पाहते 2.5 मीटरचा हा रस्ता 2.5 मीटरचा आहे. म्हणजे इथं किती पाहिजे? 2.5. हे लक्षात घ्या. इथं आहे 2.5. इथं जागा नाही म्हणून बाहेर लिहितो आणि इकडे पण 2.5 आहे. ठीक आहे. आता इकडे पण 2.5चा सोडलेला आहे आणि इकडे पण 2.5चा सोडलेला आहे. आता गंमत काय होणार आहे पहा. हा जो बाहेरचं क्षेत्रफळ आहे तो काय येणार आहे? 150 गुणिले 90. ठीक आहे. आणि हा आपल्याला आतला रस्त्याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला हा जो आयत तयार झालेला आहे त्याचं क्षेत्रफळ काढायला लागेल. पहा म्हणजे बाहेरचं क्षेत्रफळ वजा ह्या आतल्याचं क्षेत्रफळ काढायचं. ॲटोमॅटिक ह्या रस्त्याचं आपल्याला क्षेत्रफळ येणार आहे. हे लक्षामध्ये घ्या. आता बाहेरच्या तर बाजू आपल्याला दिलेल्या आहेत 150 गुणिले 90 म्हणजे लांबी दिलेली आहे 150, रुंदी दिलेली आहे 90. आता ह्याचं आतली बाजू किती येणार आहे बघा. इकडून ही 2.5 मीटर कमी होणार आहे आणि या बाजूने ही 2.5 मीटर कमी होणार आहे. म्हणजे टोटल किती कमी होणार आहे? 5 मीटर कमी होणार आहे. म्हणजे 150मधून 5 गेले, 150मधून 5 गेले तर किती राहतात बघा? 145. म्हणजे ही आतला आयताची बाजू किती येणार आहे? 145 ही लांबी येणार आहे. तसंच रुंदीच्या बाबतीत ही 2.5 मीटर आणि इकडची 2.5 मीटर कमी होणार आहे. 2.5 आणि 2.5 5. म्हणजेच काय होणार आहे? सुरुवातीला 90 होती, आता ती किती होणार आहे? 85 मीटर होणार आहे. मग आता सोपं झालं की नाही? वरचं क्षेत्रफळ काढायचं, आतलं क्षेत्रफळ काढायचं आणि दोघांची काय करायची? फक्त वजाबाकी करायची आहे. चला वरचं क्षेत्रफळ काढूया आपण. तिरका गुणाकार 150 गुणिले 90 म्हणजे बाहेरील आयताचे क्षेत्रफळ बरोबर. आता परीक्षेत काय एवढं लिहायची गरज पडत नाही आपल्याला. बाहेरचं क्षेत्रफळ वजा आतलं क्षेत्रफळ एवढं फक्त लक्षात ठेवायचं. 0 0 15 9 135 13,500 हे झालं बाहेरचं क्षेत्रफळ. आता आतील क्षेत्रफळ आहे 145 गुणिले 85. आता 145 गुणिले 85 जर तुम्ही केलं तर तुम्ही साईडला कुठेतरी करा. त्याचं जे उत्तर येतं ते 12,325 अशा पद्धतीने इथं तुम्ही करून बघा. आता काय करायचं आपल्याला? दोघांची फक्त वजाबाकी करायची आहे. 13,500
वजा 12,325 यांची वजाबाकी करा. तर ती वजाबाकी बघा, 10तून 5 गेले, 5 हातचाला 1, 10तून 3 गेले, 7 हातचाला 1, 5मधून 4 गेले, खाली राहिला 1 आणि 3तून 2 गेले, खाली राहिला 1 आणि हा 0 म्हणजे 1175 हे त्याचं उत्तर येणार आहे. मग त्या रस्त्याचं क्षेत्रफळ आहे 1175 चौमी. मग 1175 कुठे आहे ते आपल्याला फक्त शोधायचं आहे. ते आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये. म्हणून 8वेचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. खूप सोपं होतं आहे. आता दुसरा प्रश्न आहे, म्हणजे 9वा प्रश्न आहे. 8 मीटर लांब आणि 5.5 मीटर रुंद अशा भिंतीस दर चौरस मीटरला 40 रुपये प्रमाणे रंग देण्यासाठी किती रुपये खर्च येईल? आता ही 8 मीटर लांब आहे, ही 5.5 मीटर रुंद मीटर आहे, तर तिला 40 रुपये प्रमाणे रंग देण्यासाठी किती खर्च येईल? आता आपल्याला काय करायला लागतं, ह्याचं क्षेत्रफळ काढायला लागतं आणि आलेल्या उत्तराला 40ने गुणायला लागतं. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. आता ह्याचं क्षेत्रफळ म्हणजे काय, तिरका गुणाकार 5.5 गुणिले 8. ओके, याचं जे उत्तर येईल त्याला फक्त काय करायचं, आपल्याला 40ने गुणायचं आहे. म्हणजे ह्या तिघांचा फक्त गुणाकार करायचा आहे आणि जो गुणाकार येईल तेच त्याचं उत्तर रुपयामध्ये येणार आहे. ते तुम्ही तिघांचा गुणाकार करा, उत्तर सोडवा आणि त्याचा जो ऑप्शन आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. हा प्रश्न आपण तुमच्यासाठी देऊया. खूप सोपं आहे, सगळं करून दिलेलं आहे, फक्त तुम्हाला गुणाकार करायचा आहे. आता 10वा प्रश्न पहा. एका आयताकृती जागेची लांबी तिच्या रुंदीच्या तिप्पट आहे, तर त्या जागेचे क्षेत्रफळ 243 चौमी असल्यास जागेची लांबी किती मीटर असेल? पहा, फक्त आयत चौरस ह्याच्यावरच फोकस केलेला आहे. त्याच्यामुळे आपण सुरुवातीला तीच सूत्र घेतलेली आहेत. 10वा पहा. एका आयताकृती जागेची लांबी, पटकन आयत काढून घेतलेला आहे आपण. आयताकृती जागेची लांबी तिच्या रुंदीच्या तिप्पट आहे. जो च्या आहे तो आपण x मानला. आता लांबी रुंदीच्या तिप्पट आहे म्हणजे किती येणार आहे, ती 3x येणार आहे. तिप्पट म्हणजे गुणिले 3. आणि त्या जागेचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे आपल्याला, 243 चौमीटर दिले असल्यास जागेची लांबी किती मीटर असेल? खूप सोपं आहे. पहा, आयताचे क्षेत्रफळ काढा. आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय, लांबी गुणिले रुंदी म्हणजे तिरका गुणाकार. क्षेत्रफळ किती दिलेलं आहे आपल्याला, 243. लांबी आहे आपली 3x, रुंदी आहे आपली x. म्हणून 243 बरोबर 3 हा x गुणिले x झाला x वर्ग. हा 243 हा गुणिले इकडे येऊन भागिले होईल. आता हे काही जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, भरपूर वेळा झालेला आहे. 3 एके 3, 3 8 24, 3 एके 3, 81 x स्क्वेअर म्हणजेच xचं उत्तर येणार आहे ह्याचं वर्गमूळ, कारण हा वर्ग होता. 9 हे उत्तर येणार आहे x. मग 9 काय आपली रुंदी, मग लांबी किती येणार आहे, एक्सची किंमत आहे 9 म्हणजे 3 गुणिले 9 म्हणजे उत्तर किती येणार आहे आपलं, 27 उत्तर येणार आहे. आणि 27 आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये. म्हणून 10वेचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. आता 11वा प्रश्न पाहूया आपण. एका आयताकृती बागेची लांबी 40 मीटर, रुंदी 30 मीटर आहे. बागेच्या मधोमध लांबी आणि रुंदीला समांतर असणारे 3 मीटर रुंदीचे रस्ते ठेवले आहेत, तर रस्त्याचे एकूण क्षेत्रफळ काढा. प्रश्नाचे भाग करायचे. एका आयताकार बागेची लांबी 40 मीटर व रुंदी 30 मीटर आहे. हे तर आपल्याला परफेक्ट समजलं. मग काय करायचं, आपण पटकन तो एक आयत काढून घ्यायचा. मी इथं आयत काढून घेतो, थोडंसं ॲडजस्ट करूया आपण. इथं आयत काढून घेतला. आयताची लांबी किती, 40 मीटर, रुंदी किती, 30 मीटर. ठीक आहे, हा तर पहिला पार्ट झाला. दुसरा पार्ट काय, बागेच्या मधोमध लांबी आणि रुंदीला समांतर. आता लांबीला समांतर म्हणजे अशा पद्धतीने येणार आहे ते.
रुंदीला समांतर म्हणजे अशा पद्धतीने येणार आहे. 3 मीटर रुंदीचे रस्ते ठेवलेले आहेत. म्हणजे ही काय आहे, 3 मीटर त्याची रुंदी आहे, हे लक्षात ठेवा. येथे पण 3 मीटर, इथे पण 3 मीटर. ठीक आहे. तर आपल्याला काय सांगितलं, त्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढा. आता किती सोपे पहा. हा झाला रस्ता. आता हा मुद्दाम मी अशा पद्धतीने रंगवतो कारण ही वेगळी आकृती आहे. आता हा पहिला प्रश्न आपला, दुसरा प्रश्न आपला सेम टू सेम झालेला आहे. काय करायचं, ह्या आयताचं क्षेत्रफळ काढायचं, ह्या आयताचं क्षेत्रफळ काढायचं, ह्या दोघांची बेरीज करायची आणि त्याच्यामधून ह्या चौरसाचं क्षेत्रफळ वजा करायचं आहे. झालं की नाही सोपं. चला पटकन ह्याला आपण 1 नाव देऊया, ह्याला आपण 2 नाव देऊया आणि हा जो आतला आहे त्याला आपण 3 नाव देऊया. चला एकाचं क्षेत्रफळ काढून घेऊया. तिरका गुणाकार. 1 नंबरचं क्षेत्रफळ, 1 नंबरचं क्षेत्रफळ काय, हा लांबी गुणिले रुंदी. ह्याची लांबी किती आहे, 30. ही पहा, जी ही जी रुंदी असेल तीच इथं येणार आहे, ही लांबी येणार आहे इथं. हे 30 तर हे पण 30, हे लक्षात घ्या. हे 40 तर हे 40 तर हे 40, त्याच्यामुळं गोंधळून जाऊ नका. बघा हे किती, 30 गुणिले 3. चला 30 गुणिले 3 किती झाले, 90. 2 नंबरचं काय आहे, 40 गुणिले 3. चला 40 गुणिले 3 किती झालं, 120. ह्या दोघांची बेरीज केली आपण, 12 आणि 9 झाले 21, 210. आणि तिसरा जो नंबर आहे, तिसरा नंबर हा बघा, हा स्क्वेअर झालेला आहे. इथं खूप तुम्हाला आतमध्ये कसं तरी व्यवस्थित वाटत नाही, परंतु तो अशा पद्धतीने स्क्वेअर तयार झालेला आहे आणि त्याची प्रत्येक बाजू 3-3 मीटर आहे, हे लक्षात घ्या. मग त्याचं क्षेत्रफळ काय किती येणार आहे, 3 गुणिले 3 येणार आहे 9. मग ह्या दोघांची काय करायला लागेल, आपल्याला वजाबाकी करावा लागणार आहे. 210 मधून 9 गेले, 201 येणार आहे. मग 201 कुठे आहे, तर ते आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये. थोडंसं खाली गेलं, व्यवस्थित पहा गणित. ठीक आहे, तर त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 येणार आहे. पहा आता 12वा प्रश्न. एका आयताकृती जागेची मापे 5.5 मीटर व 4 मीटर आहेत. हा झाला पहिला पार्ट. जागेच्या सभोवती बाहेरून 1.25 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला आहे, तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती. खूप सोपं आहे. चला एक आयत काढूया आपण. किती आहे त्याची माप, 5.5 मीटर आणि इथं 4 मीटर ही लांबी आणि ही रुंदी. जागेच्या सभोवती बाहेरून 1.25 मीटर रुंदीचा रस्ता तयार केलेला आहे. म्हणजे असा बाहेरून, ठीक आहे, असा बाहेरून रस्ता तयार केलेला आहे, हे लक्षात घ्या. आता थोडं इकडं तिकडं माप होत आहे, पण आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. बाकीच्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करायचं. आता हा जो बाहेरचा रस्ता आहे त्याच्या बाबतीत आपण विचार करूया. बाहेरचा रस्त्याची रुंदी किती, 1.5 मीटर रुंदीचा तो रस्ता आहे. म्हणजे इथं 1.5 नाही, 1.25, म्हणजे इथं 1.25. ठीक आहे, हा असा 1.25, असा 1.25. ठीक आहे, इकडे पण 1.25 आणि इकडे पण 1.25. आपण इथं 1.25 लिहूया. त्याच पद्धतीने इकडे सुद्धा 1.25 आणि इकडे सुद्धा 1.25. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, तर त्या रस्त्याचं क्षेत्रफळ आपल्याला विचारलेलं आहे. मग खूप सोपं आहे. आपल्याला काय करायला लागेल, ह्या बाहेरील आयताचं क्षेत्रफळ वजा आतील आयताचं क्षेत्रफळ करायचं. ॲटोमॅटिक ह्या रस्त्याचं क्षेत्रफळ आपल्याला येणार आहे. मग आपल्याला आतील मापं तर दिलेलीच आहे. आतील मापं काय दिलेले आहेत, आता आपण क्षेत्रफळ म्हणजे तिरका गुणाकार करतो. आतील मापं काय दिलेले आहेत, 5.5 आणि 4. मग ह्या दोघांचा गुणाकार 1 नंबरला. 2 नंबरला काय, बाहेरील आयताचं क्षेत्रफळ. मग बाहेरील आयत बघा, इथपर्यंत हा 5.5 झालेला आहे. त्याच्यामध्ये हे 1.25 आणि हे 1.25 आपल्याला जर दोन्ही बाजूंनी ॲड केलं म्हणजे तिघांची बेरीज करायला लागेल. बघा हा 5.5
इथे आपण साईडला करून घेऊया. हा 5.5 अधिक हा 1.25 आणि हा 1.25. ठीक आहे. मग हा 1.25 आणि 1.25 किती येणार आहे, म्हणजे 1.25 आणि 1.25 अडीच येणार आहे, म्हणजे 2.50 येणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण 5.5 ॲडजस्टमेंटसाठी 0 दिलं आपण, तर उत्तर किती येणार आहे त्याचं, 5 आणि 2 7 आणि हा अर्धा आणि अर्धा. म्हणजे तुम्हाला जर तसं कळत नसेल तर अशा पद्धतीने हे करून घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. बघा इथं बेरीज आपण केलेली, बेरीज किती आलेली 8, म्हणजे ह्याचं उत्तर किती आलेलं आहे 8. म्हणजे बाहेरील लांबी किती आलेली 8 गुणिले, आता रुंदी काढायची आहे 4मध्ये 1.25 आणि 1.25. आता 1.25 आणि 1.25 किती आलेले 2.5 आलेलं आहे. मग आपल्याला काय करायला लागेल, रुंदीसाठी ह्या 4मध्ये फक्त 2.5 मिळवायचे, म्हणजे उत्तर किती येणार आहे 6.5 किंवा 6.50. म्हणजे इथं 6.50 आपल्याला करावं लागणार आहे. मग आपलं काय ठरलेलं आहे की बाहेरील आयताचं क्षेत्रफळ आणि आतील आयताचं क्षेत्रफळ ह्यांची वजाबाकी करायची, ॲटोमॅटिक रस्त्याचं क्षेत्रफळ येणार आहे. चला आता हे सोडूया. 5 चोक 20, 2, 5 चोक 20 आणि 2 22. याचं उत्तर येणार आहे 22 चौरस मीटर. आता हे आपण सोडूया. 8 0 0, 8 पंचे 40, 4, 8 सक 48 आणि 4 52 आणि हे 2.12 2 पॉईंट, म्हणजे ह्याचं उत्तर 52 येणार आहे आणि ह्याचं उत्तर 22 येणार आहे. मग आता सोपं झालेलं आहे. आता हे तुम्ही सुद्धा सोडू शकता. 52मधून फक्त 22 वजा करायचे, उत्तर आलं 30. मग 30 चौमी हे त्याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. आता 13वा प्रश्न पहा. एका आयताकृती क्रीडांगणाचे क्षेत्रफळ 4675 चौमी आहे, त्याची रुंदी 55 मीटर असल्यास लांबी किती? हा प्रश्न तुमच्यासाठी आहे, खूप सोपा आहे. पहा, हा आयत आहे, त्याचं आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे, त्याची रुंदी आपल्याला दिलेली आहे, आपल्याला लांबी काढायची आहे. मग आपण म्हणणार आयताची क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. क्षेत्रफळ दिले आहे 4675 बरोबर लांबी गुणिले रुंदी दिलेली आहे 55. तुम्ही काय करायचं, हा 55 फक्त इकडं आणून भागिले करायचा. 4675 भागिले 55 बरोबर L हे सोडवायचं आणि ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. खूप सोपं आहे, सगळं सेटअप करून दिलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा. 14वा. 42 मीटर बाय 35 मीटर मापाचा भूखंड 225 रुपये चौरस मीटर दराने विकला तर भूखंडाची किंमत किती? हा प्रश्नसुद्धा तुम्ही सोडवा, कारण खूप सोपा आहे. पहा, काय करायचं असतं, हे 42 मीटर गुणिले 35 मीटर याचं क्षेत्रफळ काढून त्याला जितके रुपये दिलेले आहेत त्या रुपयांनी फक्त गुणायचं असतं. बस, साधा सरळ सोपा आहे. हा तुम्ही तिन्ही गुणाकार करा आणि त्याचंसुद्धा उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे, सोपं आहे, फक्त गुणाकार करायचा आहे. मी केलं आणि तुम्ही केला एकच. तुम्हाला काहीतरी काम पाहिजे म्हणून तुम्ही काय करा, ह्या तिघांचा गुणाकार करा आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका. आता 15वा जो प्रश्न आहे तो पहा. शेवटचा प्रश्न नेहमी तुमच्यासाठी असतो. पहा, वाचून ठरवूया आपण. एका चौरसाची परिमिती 40 सेमी आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ व परिमिती दर्शक संख्येचे गुणोत्तर किती असेल? आता हा थोडासा जरा समजून देण्यासारखा प्रश्न आहे तुम्हाला, त्याच्यामुळे मी तो सोडून देतो. एका चौरसाची परिमिती 40 सेमी आहे, म्हणजे हा चौरस आहे, त्याची परिमिती 40 सेमी आहे. आता परिमिती म्हणजे काय, सर्व बाजूंची बेरीज. चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात, म्हणजे बाजू किती येणार आहे, 10 बाजू येणार आहे त्याची. हे तर फिक्स झालं. ठीक आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ व परिमिती दर्शक संख्यांचे गुणोत्तर किती असेल? आता आपल्याला क्षेत्रफळ आणि परिमितीचं गुणोत्तर विचारलेलं आहे. तर आता परिमिती तर आपल्याला दिलेली आहे 40. आता आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे काय, बाजू वर्ग. मग इथं तिरका गुणाकार. मग चौरसाचं क्षेत्रफळ किती येणार आहे, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय, बाजूचा वर्ग, किंवा आपण लक्षात ठेवलेले हा तिरका गुणाकार. बाजूचा वर्ग म्हणजे बाजू गुणिले बाजू, म्हणजेच किती येणार आहे, 100 चौसेमी येणार आहे. आणि आपल्याला काय विचारले, क्षेत्रफळ आणि परिमितीचं गुणोत्तर विचारलेलं आहे. म्हणजे क्षेत्रफळ
आणि परिमिती ह्यांचं आपल्याला गुणोत्तर विचारलेलं आहे. मग क्षेत्रफळ किती आपलं 100 आणि परिमिती किती आपली 40. ठीक आहे, म्हणजे 100 40 येणार आहे. परंतु आपल्याला आणखीन त्याला छोटं करण्यासाठी अशा पद्धतीने लिहावं लागेल. 0ला 0 गेला, 2 दुनी 4, 2 पंचे 10, म्हणजे 100च्या जागेवर आले 5, 40च्या जागेवर आले 2, 5 2, म्हणजे त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. ठीक आहे, आशा करतो की क्षेत्रफळ आणि परिमिती यातील सर्व कन्सेप्ट, सर्व उदाहरणं तुम्हाला छानपैकी कळलेली असतील. नेहमीप्रमाणे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परीक्षा जवळ आलेली आहे, त्यामुळे सगळ्यांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.